कसं काय भावानं निघालेलो मस्तपैकी फिरायला. आज काय संडे, पोरी खाली येऊन वाट बघत बसल्या होत्या. मग काय गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो फिरायला. म्हणजे काय, पोरींना न्यायचं म्हणजे कुठं गार्डनमध्ये वगैरेच नेलं पाहिजे. मग काय आपण निघालेलो गार्डनला. हे गार्डन बंद होतं. मग निघालो आपण दुसरीकडे. इथनं सर्किट हाऊसपासून घेतला राईट आणि मस्तपैकी आलो इथल्या हनुमान मंदिराच्या इथल्या गार्डनपाशी. हे सुमित्राराजे गार्डन नाही का, तिथं. मग काय इथं आलो, आतमध्ये जाऊन बघितलं तर पावसामुळं सगळं जरा ओलं झालं होतं. मग काय रेती सगळी ओली असल्यामुळे गार्डनच बंद होतं. मग काय लगेच स्टार्टर मारला, निघालो दुसऱ्या गार्डनला. गार्डनला जायचं फिक्स आहे म्हटलं, आता काय तर गेलंच पाहिजे. मग आलो अण्णासाहेब कॉलनीच्या इथं. इथं आयुर्वेदिक गार्डन आहे. तो भारी होतं बघा. आयुर्वेदिक गार्डन असल्यामुळं गार्डन चालू होतं. मग काय आत गेल्या लगेच पोरीने खेळायला चालूच. इकडं लगेच म्हणले चप्पल काढले, लगेच झोका, घसरगुंडी, बरेच खेळ होते. ते ॲक्टिव्हिटी सगळं त्यांचं आपलं चालू होतं. मग काय आम्ही लय मजा केली इथं. पोरींनी पण भरपूर मजा केली, कारण भरपूर दिवसातून आलो होतो. पाऊस चालू असल्यामुळे हे बघा कसं वर चढते बघा. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या. त्याच्यामुळे पोरींचं पण मन रमलं. मस्तपैकी एन्जॉय केला. नवीन ॲक्टिव्हिटी असल्यामुळं पोरींना बरं वाटत होतं जरा खेळायला. मग काय आम्ही खूप मजा केली. मग शेवट म्हटलं चला मातीचं घर बनवता. मग काही एक मातीचं घर बनवायला घेतलं. असं क्वालिटी मजा आली की नाही तुम्हाला सांगतो. पण काय पण म्हणा, पोरींवर खेळायची मजा की नाही वेगळीच. मग काय मस्तपैकी बघा, हे बघा घरी जायचे म्हटलं तरी वर चढते. मग काय शेवट इथं गेलो आणि बास म्हटलं चला आता घरी.